निश्चितच त्या परिसराचा विकास हा त्या ठिकाणी होत असतो। दहीपुरी गावाच्या नावाच्या संदर्भाने थोडंसं विवेचन करतो। डिहेपूर असा पोस्टाचा अशुद्ध शिक्का आहे। ह्या गावाचं नाव डिहेपूर होतं, परंतु आता भविष्याने शेजारी दुधपुरी असेल, लखमापुरी असेल, या दृष्टीने त्या गावाचं नाव बदललं आणि पुरी झालं। तसं नव्हे, मायापूर हा शब्द येतो महानुभाव तत्वज्ञानामध्ये। पूर याचा अर्थ असा असतो की ज्याप्रमाणे ईश्वराने जे शरीर धारण केलं असतं ते मायेचं शरीर धारण केलं असतं त्याला पूर असं म्हटलेलं जातं। आणि त्या पूर या शब्दाचा अर्थ हा माईक अर्थाने असल्यामुळे इथं हे क्षेत्र असावं असा यांचा एक निर्णय आहे आणि तो अत्यंत त्या ठिकाणी उत्तम आहे। त्या पुस्तकामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, आपण सविस्तर त्या ठिकाणी वाचा। यादव काळाचा संदर्भ आहे, जैनांचा संदर्भ आहे या गावाला। या गावाला साहेबांनी जिथे उल्लेख केला की महारवाड्याचा संदर्भ आला, माटंगवाड्याचा संदर्भ आला, चांभारवाड्याचा संदर्भ आला, म्हणजे सगळ्या जनजातीला घेऊन हे पुस्तक त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। केवळ ते एकट्यांचं पुस्तक नव्हे, तर या सगळ्या गावाचा तो इतिहास आहे। त्यामुळे सगळ्यांनी हा इतिहास त्या ठिकाणी वाचावा। आणि दहीपुरीला थोर रत्नांची पिढी आहे, तर या पिढीमध्ये ती शेवटच्या भाष्यकार किंवा अभ्यासक मला त्या ठिकाणी वाटतात। म्हणजे आमचे माहिंजी वादे आहेत, आमचे वडील पांडुरंग मिसळ असतील, ही सगळी मंडळी त्या काळामध्ये जनसंघामध्ये मोठं काम यांनी उभा केलेलं होतं। आणि म्हणून राष्ट्रशक्तीसाठी ही मंडळी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्रित झालेली आहे। आणि म्हणून त्यांनी त्या काळामधल्या रजाकाराच्या लढाया सुद्धा यामध्ये या गावामध्ये कशा झाल्या त्याचा उल्लेख केला। ओशलगावच्या लढाईचा उल्लेख असेल। आणि म्हणून हे सगळं जे संचित आहे येणाऱ्या पिढीपर्यंत जावं, येणारी पिढी त्या ठिकाणी याचं काहीतरी घेऊन घ्यावं, एवढाच एक उल्लेख या ठिकाणी सांगतो। मला अभिमान त्यांचा याच्यासाठी वाटतो की माणसांनी काहीतरी दररोज लिहित जावं आणि ते लिहितात। एक गावाच्या बाहेर न जाता त्यांनी या गावाला सुधारवण्याचा खरा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं अभिनंदन पुनरेकवार मी याच्यासाठी करतो की या पुस्तकाचं समर्पण त्यांनी एका महानुभाव संप्रदायातल्या आमच्या थोर महात्मा म्हणजे खरात बाबा यांना त्या काळामध्ये दिलेला आहे। कारण त्या महात्म्याचं वर्णन असं की त्यांनी गावामध्ये गीता पाठशाळा सुरू केली आणि आज आपल्या समोर अनेक गीता अभ्यासक आहेत, गाडगे महाराज वगैरे, ही सगळी त्यांची शिष्य मंडळी खऱ्या अर्थाने आज आहेत। तर त्या काळामध्ये गीता पाठशाळा ही बाबांनी निर्माण केली आणि त्याचा आदर्श आदरणीय आमच्या भाऊंनी त्या ठिकाणी घेतला आणि त्यांनी नंतरच्या काळामध्ये गीता प्रवचन गावात त्या ठिकाणी सुरू केली होती। म्हणजे हा सगळा एक भाग अत्यंत महत्वाचा आहे। सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक ऋण फेडण्याचं आजचा तो खऱ्या अर्थानं दिवस आहे। या ठिकाणी सर्वच उपस्थित झालेले आहे। मी माझा जास्त वेळ न घेता या ठिकाणी ही अर्पण पत्रिका ज्यांना अर्पण केली त्यांचे त्या ठिकाणी दादांचे धन्यवाद मानतो आणि आपण निश्चितच याचा स्वीकार कराल अशा अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो। धन्यवाद, धन्यवाद। यानंतर कार्यक्रमाला आलेले दीपक भैया ठाकूर यांचं स्वागत मी मदन सावंत यांना स्वागत करायचं सांगतो।